राज्य मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आशिषजी शेलार, आपल्या सर्वांना या ठिकाणी मंत्रमुक्त करण्याच्या करता आलेले प्रभू गौर गोपालदासजी, अमूस राजेश कुमारजी, आर विमलाजी, सर्व उपस्थित वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा सर्वांचा सहकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, सामान्य प्रशासन GAD या विभागाच्या वतीनं टेकवारी महाराष्ट्र तंत्र त्यांनी स्वतःला झोकून त्याच्यामध्ये काम केलेलं होतं. परंतु काळाच्या नियतीच्या पुढे तुमचा माझा काही कोणाचं चालत नाही. आज त्यांचा स्वतः हजार असल्याचं निश्चितपणे त्यांचं काय मत आहे, काय त्यांचे विचार आहेत ते पण आपल्याला ऐकायला मिळाले असते. परंतु त्यांच्या वडिलांचं दुःखद निधन झाल्यामुळं ते आज आपल्यामध्ये हजर नाही आहे. त्याचं निश्चितपणे दुःख आपल्याला सगळ्यांना आहे. काळाच्या नियतीच्या पुढं वय पण वडिलांचं झालेलं होतं. गोष्टी घडत असतात. मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, राज्य सरकारच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या वडिलांना आपण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या दुःखातनं त्यांना सावरण्याची ताकद त्याच्यातनं मिळवून ते ह्याच्यातनं लवकर बाहेर पडून अशा प्रकारची परमेश्वराची प्रार्थना देखील करतो. हे सर्वप्रथम टेकवारी महाराष्ट्र तंत्रज्ञान अध्ययन सप्ताहाचं उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो. त्याची गरज आहे. मी आपल्याला सगळं सांगतो, इथं आशिष शेलारजी साक्षीदार आहे. ज्यावेळेस महायुतीचं सरकार 238 जवळपास आमदार आम्ही सगळेजण एकत्र निवडून आलो आणि त्याच्यानंतर पंतप्रधानांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांना की मला त्या सगळ्या आमदारांना घेऊन 2-3 तास त्यांच्यामध्ये घालवायचे आणि 3-3.5-4 तास आम्हाला दिले होते. लंच पण आम्ही PM साहेबांच्या बरोबर केला आणि मोदी साहेबांनी वेगवेगळे त्यांचे अनुभव सांगत होते. आम्ही पण विचारत होतो, तुम्ही किती वाजता कामाला सुरुवात करता, किती वाजता झोपता, एवढी झोप कशी काय, तुम्हाला होते वगैरे वगैरे असे बरेच प्रश्नांचा अभाव चाललेला होता. त्यावेळेस त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाही. आपल्या आरोग्याच्या कथा जो वेळ द्यायला पाहिजे, जी काळजी घ्यायला पाहिजे ती तुम्ही घेत नाही. काही जण म्हणले घेत असतील, परंतु रोज किंवा 1 तास तरी स्वतःच्या तब्येतीच्या करता, स्वतःच्या शरीराच्या करता, स्वतःचं आरोग्य चांगलं राहण्याच्या करता हे तुम्ही वेळ दिलाच पाहिजे. अशा पद्धतीनं त्यांनी त्यामध्ये सांगितलं आणि इतर पण अनेक गोष्टी सांगितल्या. त्या इथं सांगून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही, परंतु त्यांचंही तसंच मत आहे. आज देखील 5 दिवस हा जो काही आपला टेकवारीचा कार्यक्रम होणार आहे, तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात तसं बघितलं तर सांस्कृतिक दृष्ट्या एक समृद्ध राज्य म्हणून आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. इथं सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय संस्कृती बरोबरच इथल्या राजकीय कार्यसंस्कृती सुद्धा समृद्ध आहे आणि कार्यसंस्कृतीची समृद्धी वाढवण्याच्या करता राज्य शासनाचा सामान्य प्रशासन विभाग तसंच इतर विभागाच्या अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं अतिशय महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे. राज्यातल्या शासकीय, निमशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी नेहमीच राज्यातल्या कार्यसंस्कृती रुजवण्यात अतिशय मोठं योगदान दिलेलं आपण पाहत आलेलो आहे. आणि आपल्या राज्याचा सामान्य प्रशासन विभाग आयोजित टेकवारी याच्या राज्याच्या कार्यसंस्कृतीचं मूळ अधिक खोलवर रुजतील आणि राज्याचं मनुष्यबळ अधिक तंत्रकुशल, गतिमान, पारदर्शक आणि जबाबदार होईल असा विश्वास देखील मी या निमित्तानं व्यक्त करतो. आता मी बघत होतो, स्वागत करत असताना वीर आता येऊ शकला नाही म्हणून निवासी आयुक्त आर विमलांनी स्वागत केलं.
सगळी तयारी इतकी जोरात झाली, पण ती शाल तुटली होती तीच मला ती शाल म्हणजे ते आपला टॉवेल असतो ना तेवढीच ती शाल होती, ती नसती दिली तरी परवडलं असतं. मी हळूच ओपीकडे बघत होतो, ओपी फारच काटकसर चालली, नको तेवढीच काटकसर चालली. पण गमतीचा भाग जाऊ द्या, काही काही गोष्टी थोड्याशा आमचं जाऊ द्या, आपलंच सरकार आहे, परंतु इतक्या मोठ्या मोठ्या व्यक्ती प्रभू गौर गोपालदास सारख्या बोलवायच्या, त्याच्याकरता हे सगळे आतुर झालेले आहेत आणि त्यांना किमान त्यांचं अंग सगळं झाकेल एवढी तरी महाराष्ट्र वारीचा हजारो वर्षाची गौरवशाली परंपरा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या करता देवळ आळंदीवर जे काही वारी निघते त्या आता जून महिन्यातच ती निघेल आणि ही परंपरा वर्षानुवर्ष झाली. मला असं वाटत होतं सुरुवातीच्या काळामध्ये की नंतर ते कमी कमी पडेल, तसं होत नाही. उलट दरवर्षी वारीमध्ये जाणाऱ्यांची भाविकांची संख्या ही वाढत चाललेली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर त्याच्यामध्ये सहभागी होतात. मी तर काही असे भाविक बघितले की जे वारीत चालतात आणि शेजार साहेब तिथं जिथं मुक्काम असेल तिथून हेलिकॉप्टरने स्वतःच्या घरी जाऊन झोपतात, पुन्हा सकाळी हेलिकॉप्टरनी येतात आणि तिथून पुन्हा वारीला सुरुवात करतात. काय म्हणजे आता असणाऱ्याचं काय सांगायचं, नसणाऱ्याचं काय बोलायचं. पण असे अभिनंदन करतो. तसंच व्ही राधा यांचंही मी त्याच्याबद्दल अभिनंदन करतो आणि त्यांचंही या कार्यक्रमाच्या महत्वाचं जे योगदान आहे त्याबद्दल पण कौतुक त्या ठिकाणी करतो. त्यावेळेस मला ज्यावेळेस सांगत होत्या मी ऐकत होतो. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मी लगेच मला ती काही कल्पना येते, जो विचार येतो ते बोलून दाखवतो. मी त्यांना म्हणलं की व्ही राधा एवढं चांगला आहार वगैरेचं सगळं सांगतात, पहिला कॅबिनेटचा आहार सांगला द्यायला सुरुवात करा, तिथं जरा लक्ष घाला, नाहीतर आम्हाला मिसळ येते, कुठं काहीतरी येतं. त्या म्हणलं नाही दादा ते माझ्याकडं नाहीये. मी आता सैनिक असतं तर त्यांना सांगितलं असतं पुढच्या वेळेस कॅबिनेटची जबाबदारी फूड कोणतं द्यायचं ते व्ही राधांच्यावर सोपवा. जेडीकडे नसेल पण ते जेडीकडे असतं, पण ते जेडीच्या दुसऱ्या ह्याच्याकडे, तर तेवढा भाग काढून आपण राधांच्याकडे देऊया, म्हणजे जरा आमचे अमूचं सहित आम्ही सगळेजण थोडस समाधानी राहू. कारण पोटात काही नाही गेलं की राग येतो, चिडचिड होती आणि तुम्ही सगळे बघताय तुमच्यावर राग निघतो. त्याच्यामुळे पोट व्यवस्थित असलं तरी तो राग निघणार नाही. आज खरं तर या व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय प्रभू गौर गोपालदासजी हे त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप उंचीवर गेलेले आहेत. मी त्यांना विचारत होतो, ते मुंबईतच असतात परंतु त्यांना महिन्यातले 30 दिवस असतात, त्याच्यात ते 15-16 दिवस बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना बोलवलं जातं. आज दुसरे देखील आणि ते तिकडे जातात, परंतु त्यांचे विचार खरोखरीच प्रत्येकाने अंगीकारले पाहिजेत असं माझंही स्वतःचं स्पष्ट मत आहे. आज सन्माननीय अदिल जैनुल बाई हे दुसरं व्यक्तिमत्व देखील उपस्थित राहणार होतं, परंतु काही कारणानिमित्त ते उपस्थित राहिलं नाहीये. गौर गोपालदास हे प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते देखील आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेले गोपालदासजी आतला त्यांचा अंतःकरणाचा आवाज ऐकून ते आध्यात्मिकाकडं क्षेत्राकडे वळले. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे प्राचीन वैदिक शास्त्रांचं ज्ञान आणि आधुनिक मानसशास्त्र यांचा सुंदर समन्वय. त्यांच्या व्याख्यानातून आणि पुस्तकातून जीवनातील आव्हाने, नातेसंबंध, मानसिक स्वास्थ्य आणि आनंद मिळवण्याचा कोणता मार्ग सोपा आहे आणि हृदयस्पर्शी शब्दात ते त्या ठिकाणी सांगतात. अक्षरशः माणसांना जखडून ठेवतात. माणसांना ते सगळं शब्द न शब्द नीट आपल्या लक्षात कसा राहील अशा पद्धतीनं प्रत्येकाच्या मनामध्ये भावना निर्माण होते. त्यांचं भाषण ब्रिटिश पार्लमेंटमध्ये देखील आयोजित करण्यात आलेलं होतं, परंतु मंत्रालयात गौरव गोपालजींचे विचार ऐकण्याची संधी आपल्याला कधी मिळालेली नव्हती. ती आज श्रीमती राधा यांच्यामुळं मिळालेली आहे. गौरव गोपालदासजी यांचं भाषण हास्य, कथा आणि उपदेश यांनी परिपूर्ण अशा प्रकारचं असतं, त्यामुळे ते सर्व वयोगटातल्या लोकांना मनापासून आवडतात. आज हे त्रिमूर्ती सभागृह पहिल्यांदाच पूर्णपणे
भरलेलं ओसंडून वाहत असलेलं मी पाहतोय. प्रभू गौर गोपालदासजी ही आपली खरी लोकप्रियता आहे. नाहीतर आम्ही इतके कार्यक्रम केले सगळ्यांनी, पण कधी हे भरलेलं बघितलं नाही. म्हणजे कार्यक्रम 11ला असला, हे बघ रे गर्दी झाली का, हे बघ रे गर्दी झाली का, कुठल्या तरी डिपार्टमेंटला बोलवा बसवा, आमच्या लाडक्या बहिणींना सांगा, लाडके भाऊ सांगायला आले काहीतरी ऐका, असं काहीतरी सांगावं लागायचं. पण आज तसं नाहीये. खरोखरीच ज्यांचं काम आहे ते आहेच, त्याच्याबद्दल मत असण्याचं काही कारणच नाहीये. आणि युट्यूब चॅनल आणि सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर देखील त्यांची जगभरात लाखो फॉलोअर्स आहेत. गौरव गोपालदासजी यांनी त्यांच्या कार्याद्वारे विशेषतः तरुणांच्या मध्ये सकारात्मक बदल घडवलेले आहेत आणि त्यांचे अनुयायी देखील संपूर्ण भारताचं जगामध्ये पसरलेले आपण पाहतो. गौरव गोपालदासजींचं मूळ गाव हे देहू, तेथेच त्यांचं शालेय शिक्षण झालं. नंतर अभियांत्रिकीची पदवी त्यांनी पुण्यामध्ये घेतली. त्यानंतर मानवी जीवन आंदोलनाने जगण्यासाठी प्रेरणा देणारे मार्गदर्शन म्हणून ते संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाले. त्यांच्या ज्ञानाचा मार्गदर्शनाचा फायदा आपल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना होईल असा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो. अनेक वेगवेगळे मान्यवर इथं जसं प्रभावी आणि तणावमुक्त जीवन विषयावर प्रभू गौरव गोपालदास यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे, तसंच प्रवास आणि पाककृतीचा विषयावर उद्या सुप्रसिद्ध शेफ मथुरा बाचल हे आहेत. 7 मेला आरोग्यपूर्ण जीवनशैली या विषयावर ऋतुजा दिवेकर आहेत आणि 8 मे रोजी जीवन संगीत या विषयावर डॉक्टर संतोष बोराडे यांचं ध्यान आणि आंतरिक शांती या विषयावर व्याख्यान आयोजित केलेले एक अतिशय स्तुत्य आहे. बाकीच्या इतर गोष्टी ह्याच्याबद्दल मग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासनाचं परिवर्तन, कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला AI आपण शॉर्ट फॉर्म म्हणतो, विकसित महाराष्ट्राची फ्रंटियर टेक, भाषा अडथळे दूर करणारं तंत्रज्ञान, तसंच महसुली व आपत्ती निवारण व पुनर्वसन, कुंभमेळा आणि नागरिक क्षेत्रात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा वापर, वैयक्तिक व्यावसायिक जीवनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, इंटरनेट ऑफ थिंग्स, ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा, स्मार्ट मीटिंग्स कशा कराव्यात, डिजिटल जागरूकता अशा अनेक विषयांवर आजपासून पुढं आजचा दिवस धरून 5 दिवस राज्य आणि केंद्र शासनातील अनुभवी अधिकारी आणि नेस्कॉम आणि इतर संस्थांचे विशेष मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत आणि ही बाब अतिशय महत्वाची आहे. आज आमचं स्वागत करताना पण रोबोटने आमचं स्वागत केलं. कात्री पण बरोबर बाकीच्या वेळेस आम्ही तिथं आल्यावर कात्री कुणाकडे, परंतु तिथं यायच्या आधीच मी आणि शेलार साहेब तिथं आलो की बरोबर रोबोटने कात्री दिली. म्हणजे कामं किती परफेक्ट चाललीत बघा. तुम्ही पण परफेक्ट करा, नाहीतर पुढं सगळ्या मंत्रालयात रोबोट दिसतील, तुमच्या जागी रोबोट दिसतील आणि आमच्याही जागी रोबोट दिसतील. मलाही काम नाही, आम्हालाही काम नाही, अशी वेळ काही येऊन देऊ नका. माझी एवढीच जाता जाता विनंती, आपण फक्त बदलाचा स्वीकार करत नाहीये, तर बदलाचं नेतृत्व आपण करतोय. हा संदेश या टेकवारीच्या माध्यमातून राज्य सरकारला, आमच्या GADला, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथराव, आमचे सगळे सहकारी आणि आमच्या सगळे वरिष्ठ अधिकारी यांना या माध्यमातून महाराष्ट्र शासन देण्याचा प्रयत्न करताय. प्रत्येक कर्मचारी हा परिवर्तनाचा वाहक आहे आणि एका तंत्रकुशल, प्रगत व संवेदनशील महाराष्ट्रासाठी आपली जबाबदारी पार पाडत आहे. याही क्षेत्रात महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत एक पाऊल पुढे आहे हे दाखवून देईल. म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी जबाबदारी स्वीकारल्यापासून महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही असा विश्वास व्यक्त करतायत. आम्ही पण त्याला मनापासून त्या गोष्टीला सपोर्ट करतोय आणि मंत्रालयासह राज्यभरातील शासनाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपापलं कामकाज सांभाळून या सर्व व्याख्यानांचा, कार्यक्रमांचा लाभ घ्यावा अशाही प्रकारचं आव्हान मी आपल्या सर्वांना करतो. एकंदरीतच मी आणखी जास्त बोलून आपला सर्वांचा वेळ घेत नाही. आपण सर्वजण प्रभू गौरव गोपालदास यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात. खरं तर मलाही त्यांचे विचार ऐकायला आवडले असतं,
कारण मी अनेकदा टीव्हीवर त्यांच्या मुलाखती ऐकत आलेलो आहे. आजचा विषय प्रभावी आणि तणावमुक्त जीवन असा आहे. हा खरं तर आम्हा राज्यकर्त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तथापि पूर्वनियोजित कार्यक्रमामुळं मला इथून निघावं लागतं. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. गौरव गोपाल दासजी, तुमची पण मी या निमित्तानं तुम्ही मला अनुमती द्यावी अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय उपमुख्यमंत्री महोदय. आपल्या टेकवारीचा त्यांनी अगदी थोडक्यात आणि छान असा